सीढ़ी चढ़ने के बाद में आपको मांगी गिरी मिलता है। दोस्तों आज का ब्लॉग हिंदी और मराठी मिक्स ब्लॉग होने वाला आहे। हे गाइस, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग। तर मित्रांनो, आता आम्ही आहे नाशिकमध्ये आणि तो थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी। नाश्ता करू, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो कुठं चाललेलो आहे, सर्व माहिती देतो। आणि आमचे 2-3 साठाने गेलेले आहे पोहे खाण्यासाठी। चला रस्सा वडा खाऊया, मग डायरेक्ट जाऊया। तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे मांगी तुंगीला, जगातील सर्वात उंच 108 फूट भगवान ऋषभदेव प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी। मित्रांनो, तुम्हाला पण या ठिकाणी भेट द्यायची असेल तर हे ठिकाण नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ताराबाद या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर हे शिखर आहे। चला तर जाऊया मांगी तुंगीला। तर मित्रांनो, आम्ही गेट मधून प्रवेश केलेला आहे। हे बघा मित्रांनो, इथून लेफ्ट साइडला गाडीने जातात, पैसे घेतात, त्यांची गाडी असते आणि राइट साइडला सीढ़ियांनी वरती जाण्याचा मार्ग आहे। गाड़ी से इधर जाने का रास्ता और पैदल इधर जाने का रास्ता, और गाड़ी से 200 रुपये लेते और इधर पैदल फोकट में जाते हैं। मित्रांनो, पोहोचलेलो आहे पार्किंग मध्ये। गर्दी पण आहेच, तुम्हाला गर्दी दाखवतो पार्किंग मध्ये, आणि पाठीमाग तुम्हाला दिसत असेल। तर चाललेलो आहे आम्ही इथं आणि गाडी पार्किंग केलेली आहे, इथं पार्किंग केलेली आहे। आणि हे आमचे मित्र, ही गाडी पार्किंग बघा, तुम्हाला इथं दाखवतो। हे बघा, हे बघा इथून दिसतंय मांगी तुंगी गाड्या येताचे। हे बघा कार्यालय, इथं गार्ड आहे, त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया। थोड़ा कीप साइलेंट बनाए रखे भैया। अभी पहाड़ पे भैया भक्त लोग यात्रा करने को जा रहे हैं। रविवार का दिन है, 31/12/2023। इस सिद्ध क्षेत्र पे आप जा रहे हैं। दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र है, पवित्र सिद्ध क्षेत्र है। यहाँ पे 250 सीढ़ी पे दिगंबर जैन मंदिर की गुफाएं मिलती है। उसके बाद में 2000 सीढ़ी चढ़ने के बाद में आपको मांगी गिरी मिलता है। मांगी गिरी पे 7 मंदिर है। भगवान शांतिनाथ, आदिनाथ, महावीर स्वामी, पार्श्वनाथ, भैरव जी, क्षेत्रपाल जी के मंदिर है। उसका दर्शन कीजिए, आनंद लीजिए। उसके बाद तुंगी गिरी पे यात्रा करना है आपको। उधर भी आपको 3 मंदिर मिलते हैं। भगवान पद्मश्री परमेश्वरी, चंदापुर भगवान का, वास पूज्य मल्लीनाथ, नेमिनाथ, पार्षद, महावीर स्वामी, पंचबालेती भगवान के दर्शन होते हैं। दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र है, इसकी पवित्रता बनाए रखें। मंदिर परिसर में आपको जूते चप्पल पहन के नहीं घूमना है। वहीं पे सीढ़ियां जहाँ समाप्त होती है, धूप ज्यादा कड़क रहती है, तो आप कृपया जूते चप्पल वहीं पे खोल दें। और मंदिर में फोटो और सेल्फी लेना मना है, कृपया ध्यान दें। तंबाकू, गुटखा, विमल पाउच ले जाना मना है, कृपया ध्यान दें। यहाँ पे पानी की बोतल मिलती नहीं पहाड़ पे, पानी साथ में लेके जाए। और यहाँ जियो नेटवर्क चलता है, उसके अलावा कोई भी फास्ट नेटवर्क नहीं चलता। सिम कार्ड कभी भी जियो का लेके ही आए। तर मित्रांनो, ही पावती भेटलेली आहे 20 रुपयाची। हे बघा, पाठीमागून माहिती दिलेली आहे। तो दोस्तों, अभी 11:06 हो चुके हैं और हमने चढ़ाई चालू की है। तर मित्रांनो, वरती जाण्यासाठी 3500 पायऱ्या आहे। आता जवळपास आम्ही 50 पायऱ्या चढलेलो आहे। अजून 3500 पायऱ्या आहे टोटल वरती जाण्यासाठी। आणि ऊन पण खूप झालेला आहे। हे बघा, ऐसे विश्रांति के लिए ऐसे बीच बीच में जगह बना गई है। मित्रांनो, 30% चढलेलो आहे वरती आणि इथं लेण्या आहे, तुम्हाला दाखवतो। हे बघा, ये देखिए, ओ भाई साहब क्या बढ़िया, खूपच मस्त मस्त मूर्त्या आहेत। हे बघा, गौतम बुद्ध, नेमिनाथ जी जैन मंदिर, मांगी तुंगी जी। हे बघा, खूपच मस्त अशा आहेत लेण्या। इथं पण खूपच मस्त आणि मोठी मूर्ती आहे, मैं दाखवतो। ये देखिए, हिंदी में भी चल रहा है और मराठी में भी चल रहा है। मेम्मा टप्पा झालेला आहे मित्रांनो। हे बघा, खालचे लोक आपल्या आधी येऊ राहिले वर। ये देखिए, यहाँ से रास्ता जाता है ऋषभ देव के मूर्ति के पास। ये देखिए, इधर मूर्ति है और हम अभी जा रहे इधर, उसके बाद जाएंगे उधर। ये देखिए, यहाँ पे सब लिखा हुआ है, पहुँच करके आप पढ़ भी सकते हो।
तो दोस्तों यहाँ पे रुके नींबू पानी पीने के लिए। ये देखिए बना रहे नींबू पानी 20 रुपए। क्वालिटी क्वालिटी। ये देखिए पुरातन एरिया सीढ़िया, और ये अभी नया बनाया है। ये देखिए पुरातन, ये नज़ारा, ये देखिए नज़ारा, क्या बढ़िया नज़ारा है। और भी ऊपर जाना है। ये नज़ारा देखिए, क्या बढ़िया नज़ारा है। बहुत ज़्यादा गर्मी भी है, थकान भी बहुत ज़्यादा हो चुकी है। चलते जाना भी कहाँ है, ये देखिए पीछे मेरे, वहाँ तक जाना है अभी, तुंगी तक। दोस्तों यहाँ से आपको नीचे का नज़ारा दिखाता हूँ। हम कैसे आए सीढ़ियों से, यहाँ से सीढ़ियाँ बहुत बढ़िया दिखती है, दिखाता हूँ। ये देखिए सीढ़ियाँ कितनी खूबसूरत दिख रही है। ये देखिए नीचे तक देखिए। और ये हम वहाँ से आए, वो गाड़ियाँ खड़ी है ना पार्किंग, वहाँ से ऊपर आए। ये देखिए दोस्तों, ये बच्चों को देखिए, माकड आलेले आहे। माकड, बंदर दाखवतो तुम्हाला। देखिए बंदर को। मित्रांनो गेट आलेला आहे मानगी तुंगी कडे जाण्यासाठी। तर मित्रांनो मंकी माकडांना पाणी पाजलेलं आहे, खूपच ताणवले होते, पाणी दिलेलं आहे, थोडं सुख भेटलं आम्हाला पण आणि त्यांना पण। तर चला जाऊया आता वरती। ह्या पर्वत रांगांमध्ये एवढं एकच घर दिसलेलं आहे आम्हाला। हे बघा एकच घर आहे इथं, कुठंच आसपास घर नाही दिसत। हे बघा दिस इज मांगी, हा नजारा बघा। श्री दिगंबर जैन गुफा, दिगंबर जैन गुफा। चला गुफा दाखवतो तुम्हाला मित्रांनो। हे बघा गुफा, वाव स्ट्रक्चर बघा मित्रांनो। हे बघा मित्रांनो खूपच मस्त नक्षी आहे। हे बघा श्री महावीर भगवान, खूपच मस्त। हे बघा मित्रांनो आदिनाथ गुफा, दिगंबर जैन, खूपच मस्त। आदिनाथ भगवान, मित्रांनो खूपच मस्त। शांतीनाथ दिगंबर जैन गुफा। प्राचीन दिगंबर जैन प्रतिमा, पार्श्वनाथ दिगंबर। ये देखिए मित्रांनो हा नजारा बघा, तुम्हाला खालचा नजारा दाखवतो, खूपच मस्त हा नजारा बघा। ये नजारा देखिए एक बार, क्या बढ़िया है। ये देखिए हा नजारा मित्रांनो कुठं पाहायला भेटेल का, खूपच मस्त नजारा आहे। पावसाळ्यामध्ये तर अति सुंदर, अति उत्तम। हे बघा मित्रांनो जंगल, निसर्ग, हिरवळ या साईडनं आहे, खूपच मस्त अशी हिरवळ। मंगी के दर्शन लिए, अब जाएंगे तुंगी देखने के लिए। चला तुंगी दाखवतो तुम्हाला। I can hear the demons call when they do what they do, and now I feel like taking off, find a place with a view. The pain is not. एकदा लिंबू पाण्याचा स्वाद घेताना आमची पूर्ण टीम खूप थकलेली आहे, प्रवास खूप मोठा झालेला आहे आज। देखिए नींबू पानी बहुत बढ़िया।
बहुत बढ़िया। ये देखिए आलेलो आहे तुंगीच्या जवळ. हे बघा पाठीमागे दिसत असेल तुंगी. हेच ती तुंगी लांबून किती छोटी दिसत होती. हे बघा या असे आहे ते. इथून तिथून तिथपर्यंत मंगी, परत तिथून एवढा रस्ता ऐसा. अरे देखिए तुंगी जवळ या असे. हे बघा ये देखिए तुंगी पे. ये क्या कर रहा है इधर. तो खालचा नजारा बघा किती सुंदर आणि मस्त आहे. या साइडचा नजारा देखिए जरा एक बार. मित्रांनो 1 तासापूर्वी तिथं होतो. ये देखिए मेरे पीछे 1 घंटे पहले उधर थे, अभी इधर आ गए. 1 घंटा लगा आने में, बहुत दूर है और गर्मी भी बहुत है. लेकिन इधर आने के बाद थोड़ा ठंडा महसूस हुआ है. एसी लगाया है जैसा ऐसा लग रहा है. खूपच भारी वाटतंय मित्रांनो इथं, कारण थंडावा आहे इथं याच्या खाली. आणि तिकडं पण थंडावाच होता, पण जो प्रवास आहे खूप गरमीचा दम पण लागलेला आहे. हे बघा तिथं होतो थोड्या वेळापूर्वी, तर आलेलो आहे इथं. आणि हिंदी मराठी ब्लॉग मिक्स आहे, त्यामुळं मी दोन्ही लँग्वेजमध्ये करतोय. तर चला आता जाऊया 108 फूट उंचीच्या मूर्तीचे दर्शन करण्यासाठी. हे बघा आता जायचं आहे आपल्याला. The view, the pain is never gonna stop if it's controlling you. हे बघा ओके. विश्व की सबसे ऊंची दिगंबर जैन प्रतिमा 108 फुटाची चे दर्शन करण्यासाठी आता चाललेलो आहे. जवळ आलेलोच आहे. तर चला तुम्हाला पण दर्शन करवतो, दाखवतो. मूर्ती खूपच मस्त आणि मोठी पण आहे. पूर्णपणे कोरीव काम करून केलेले आहे. 22 वर्षे जवळपास या मूर्तीचे काम चालू होते. तर चला जाऊया आता. मित्रांनो ही कमान बघू शकता तुम्ही. आता चाललेलो आहे तिथून दर्शन घेण्यासाठी. जाने का मार्ग देखिए, वैष्णव देवी पे भी ऐसे जाते हैं, दोनों साइड से ऐसा बंद रहता है. ऐसा ये सेम उसी तरह इधर भी है. चला मित्रांनो आता जाऊया. मोबाईल पण पूर्ण डिस्चार्ज होत आलेला आहे. 3500 पायऱ्या चढून जाणे उतरणं सोपं नाही आहे. चला तुम्हाला आता दर्शन करतो. या असं तुम्ही दोन्ही बाजूनं बघताय ना, ही वैष्णव देवीला पण असंच आहे. जाऊ एक दिवस आपण असंच दर्शन करण्यासाठी. चला मित्रांनो आलेलो आहे. आणि इथं लिफ्ट पण आहे वरती जाण्यासाठी. हे बघा पाठीमागं लिफ्ट पण आहे आणि सीढ़िया पण आहे, खुर्च्या पण आहे इथं वरती घेऊन जाण्यासाठी प्रवाशांना जे थकतात. या से अंदर आए हम. ये रास्ता 5-10 मिनट का आहे. लिफ्ट आलेली आहे पण ती फ्री आहे. चला जाऊ. ये नज़ारा देखिए, ये बघा नज़ारा बघा हा मित्रांनो, खूप खतरनाक नजारा आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो, तुम्ही पाठीमागं बघत असाल भगवान ऋषभदेव यांची पूर्ण याच्यामध्ये बनवलेली आहे. ही मूर्ती सर्वात उंच आहे पूर्ण ही डोंगरामध्ये आणि याला बनवायला 22 वर्षे लागले जवळपास. आणि हा आसपासचा बेस बघा. आणि हाच डोंगर आहे, यालाच कट करून याचीच हे करून अशी मूर्ती बनवलेली आहे. खूपच मस्त आणि उंच पण आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो दर्शन झालेलं आहे. तर आता चाललेलं आता डायरेक्ट पार्किंगमध्ये. खूप उशीर झालेला आहे. चला तुम्हाला डायरेक्ट पार्किंगमध्ये भेटूया. मित्रांनो ऋषभदेव प्रतिमापासून आम्हाला खाली यायला कंप्लीट अर्धा तास लागला. आम्ही फास्ट आलो खूप, आणि तसं आम्हाला पूर्ण वरून यायला 1.5 तास लागला खालपर्यंत यायला. आणि जायला आम्ही 11:05 गेलतो आणि आत्ता 5 वाजलेले आहे. कंप्लीट 5ला 5 कमी आहे. Honestly burning, that's all I'm learning. Hope that we can make a turn and start